नमस्कार, मी अमोल शिंगे. प्रसारमाध्यममध्ये आपलं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आणखी एका आघाडीने एंट्री घेतल्याने निवडणुकीची चुरस वाढली आहे. भाजपचे मित्रपक्ष असणारे जनस्वाधी शक्ती पक्ष आणि आरपीआय आठवले गट यांनी ही नवी आघाडी तयार करून महानगरपालिकेच्या निवडणुकीत 30 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या आघाडीच्या एंट्रीने निवडणुकीत चुरस निर्माण झाली असली तरी महायुतीच्या मतदारांमध्ये संभ्रम देखील निर्माण झाला आहे. विनय कोरे यांचे आजपर्यंतचे राजकारण पाहता ते नेहमीच एका दबाव गटाच्या भूमिकेत असतात. ही आघाडीसुद्धा महानगरपालिकेच्या राजकारणात एका दबाव गटाची भूमिका पार पाडणार का अशी चर्चा सुरू आहे. 2015 नंतर महाराष्ट्रात घडलेल्या सत्ता संघर्षानंतर ही पहिलीच महानगरपालिकेची निवडणूक आहे. सत्ता संघर्षानंतर महाराष्ट्राबरोबर कोल्हापूरातील सुद्धा राजकीय समीकरणं बदललेली आहेत. वैचारिक विरोधक असणारे पक्ष सत्तेसाठी एकत्र आले आणि सर्व स्तरातील राजकारणाची दिशा बदलली. सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. कोल्हापुरातही सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच होईल अशी शक्यता असताना आत्तापर्यंत 4 आघाड्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. राज्याच्या राजकारणात एकत्र असणारे राजकीय पक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. राज्यात महाविकास आघाडी एकत्र असणारे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे कोल्हापुरात एकमेकांच्या विरोधात महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत. याची चर्चा सुरू असतानाच राज्यात महायुतीत सहभागी असणारे 2 पक्ष महायुतीतून बाहेर पडून आणि आघाडी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आमदार विनय कोरे यांचा जनस्वाधी शक्ती पक्ष आणि रामदास आठवले यांचा आरपीआय हा पक्ष आता कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आघाडी करून लढवणार आहेत. ही आघाडी 30 जागा लढवणार असल्याची माहिती आहे. यात सुद्धा जनस्वाधी शक्ती पक्ष 30 पैकी 28 जागा लढवणार असल्याची माहिती आहे. जनस्वाधी शक्ती पक्ष आणि आरपीआय हे दोन्ही पक्ष महायुतीचे घटक पक्ष आहेत. यामुळे या आघाडीचा फटका महायुतीला बसणार असं वरवर दिसत असलं तरी या आघाडीच्या माध्यमातून होणाऱ्या मतांच्या ध्रुवीकरणाचा फटका हा काँग्रेस पक्षाला म्हणजेच सतेज पाटील यांना बसण्याची शक्यता आहे. कदाचित याच रणनीतीसाठी ही आघाडी उभी करण्यात आली असण्याची शक्यता आहे. पन्हाळा तालुक्यातील एका पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी आमदार विनय कोरे यांनी पहिल्यांदाच आमदार सतेज पाटील यांच्यावर परखड भाषेत टीका केली होती. या सभेपासून आमदार सतेज पाटील आणि आमदार विनय कोरे यांच्यातील राजकीय मैत्री संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. सन 2022च्या सत्तांतरानंतर आमदार विनय कोरे आणि आमदार सतेज पाटील यांच्या राजकीय मैत्रीत अंतर पडल्याचे दिसत आहे. सध्या कोल्हापूर शहरात भाजप आणि शिंदे गटाची ताकद आहे. या दोन्ही पक्षातील निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी कधी काळी कोल्हापुरात ज्या पक्षाचा महापौर होता त्या जनस्वाधी शक्ती पक्षाला महायुतीत जागा देणे राजकीयदृष्ट्या शक्य नसल्याने जनस्वाधी शक्ती पक्षाला वेगळी आघाडी करण्याचा निर्णय हा महायुतीच्या सर्वोच्च नेतृत्वाचा असण्याची शक्यता असू शकते. या रणनीतीचा पहिला फायदा म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आघाडीच्या मतांमध्ये ध्रुवीकरण आणि दुसरा फायदा म्हणजे भविष्यात सत्तेच्या गणितात गरज पडल्यास मित्रपक्ष म्हणून जनस्वाधी शक्ती पक्ष जवळ करता येऊ शकतो. जर अशी रणनीती असेल तर जनस्वाधी शक्ती पक्ष महानगरपालिकेच्या राजकारणात एक दबाव गट म्हणून पुढे येऊ शकतो. आमदार विनय कोरे यांच्या या दबाव गटाच्या प्रयत्नांना यश मिळेल का या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे.